करण्यात आली आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला। एका बाजूने द्यायचं आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायची ही सरकारची रणनीती आहे असं जरांगे म्हणतात। दिलेलं आरक्षण कोर्टात टिकणार आहे असं देखील शिंदेंनी पुन्हा एकदा सांगितलंय। हे माहितच होतं आम्हाला, फडणवीस साहेब एका हाताने देणार आणि दुसऱ्या हाताने याचिका दाखल करायला लावणार, कारण ती श्रद्धे आहे त्यांची। सदावर्ते साहेब हमेशा त्यांना श्रद्धे देवेंद्रजी म्हणत असते, म्हणजे जीवाभावाचा माणूस असल्याशिवाय होत नाही या गोष्टी। म्हणूनच आम्ही आमच्या मागणीवरती ठामे ओबीसीतून आरक्षणाने सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात आम्ही पूर्ण काळजी घेतली की सुप्रीम कोर्टामध्ये रिजेक्शन जे झालं त्याचे सगळ्या त्रुट्या, त्याचे ऑब्झर्वेशन, ह्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही हे केलं। हा सॅम्पल सर्वे नाही, हा अतिशय एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आपण केलाय। त्यामुळे आणि त्याचा GR पण काढला, त्यांना वाटलं एवढ्या लवकर होणार नाही, पण तो GR पण काढला आणि आता भरती पोलिसांची आणि शिक्षकांची आहे, या भरतीमध्ये ते पण पात्र ठरले। याशिवाय मराठा आरक्षणावरती नेमके काय आक्षेप घेतले जात आहे तेही आपण बघूयात ग्राफिक्स मध्ये। 50% वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का हा प्रश्न आहे। इंदिरा साहनी खटल्यात राज्य मागास आयोगाने आरक्षण देताना 50% आत आरक्षण देण्याची शिफारस ओबीसीतून आणि 50% आत आरक्षण द्यावं आणि ही शिफारस मागासवर्ग आयोग करू शकतं। एका जातीसाठी वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देता येत नाही। मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण योग्य झालं नाहीये असा देखील आक्षेप सध्या घेतला जातोय। दरम्यान मराठा आरक्षण कोर्टात टिकत नाही तोपर्यंत जल्लोष करू नका असं कायदेतज्ञ असीम सरोदे बोलतायत, तर आरक्षण राजकीय हेतूने प्रेरित आहे असा आरोप सुद्धा असीम सरोदे यांनी केलाय। त्याच्यामध्ये संख्यात्मक आकडेवारी, मागासवर्गीय ठरवण्याचे क्रायटेरियाज, त्याचं विश्लेषण, या सगळ्यांची जर व्यवस्थित मांडणी नसेल तर पुन्हा ते टिकाऊ होणार नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की प्रामाणिकता हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, जो विश्लेषणात्मक पातळीवर अहवाल तयार करताना वापरला गेला पाहिजे। कोर्टाच्या माध्यमातून शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत आनंद व्यक्त करणं थोडं थांबवलं पाहिजे।